सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात काल रात्री दिल्लीमध्ये अमित शहांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते। बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासह खातेवाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। आता कालच्या बैठकीनंतर सत्ता स्थापना नाट्याचा दुसरा अंक आज मुंबईमध्ये रंगणार आहे। महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईमध्ये बैठक होणार आहे। अमित शहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल। येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात निरीक्षक येतील आणि त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, शपथविधी कधी होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल। दरम्यान बैठक सकारात्मक झाली आणि सत्ता स्थापनेवर चर्चा झाली। आम्ही सकारात्मक आहोत असं काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर म्हटलंय। बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक होईल। आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे, त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे। आज निर्णय झाला नाही, आता ते त्यांचं विधानमंडळाचं नेता निवडीची बैठक होईल ना, त्यानंतर पुढची सगळं काही व्यवस्थित सगळं होईल। पहिला कार्यकाळ आता काळजीवाहू मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय। तुम्ही काय मागणी केली साहेब? लाडकी बहीण फेमस आहे आणि लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झालेली आहे, आता नवीन ओळख निर्माण झालेली आहे। सक्का लाडका भाऊ, ते सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला। त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि 1-2 दिवसामध्ये निर्णय होईल। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, सत्ता स्थापनेच्या नाट्याचा अंक आता शेवटाकडे वाटचाल करतोय असं म्हणायचं का? कालच्या बैठकीत नेमकं काय काय घडलं? नक्कीच प्रज्ञा, कालच्या बैठकीमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदींसोबत संपूर्ण चर्चा झाली असं समजते आणि जे आपल्याला म्हणजे जे सांगण्यात आलेले त्यानुसार म्हणजे कायम पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सांगण्यात येत होतं की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, तर त्यानुसार कालही भाजपच्या वर्तुळातून हीच माहिती समोर आली आहे। पण दुसऱ्या बाजूला जे त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांच्या वर्तुळातून अशी माहिती समोर येते की त्यांनी त्यांचं म्हणणं, त्यांचं मत हे पक्षश्रेष्ठींपुढे त्यांचं मांडणं आणि त्यानंतर आता निर्णय हा जाहीर केला जाईल। तो व्हायला अजून किती दिवस लागतील तो एक स्वतंत्र प्रश्न आहे। आणि जे शिवसेनेचे खासदार आहेत ज्यांच्यासोबत काल एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आहे, तर त्यांनाही अजूनपर्यंत पुरेशी स्पष्टता नाहीये की नेमकं काय झालं बैठकीमध्ये आणि काय होणार आहे। काल शिंदेंनी स्पष्ट सांगितलं की आम्ही उद्या पुन्हा मुंबईमध्ये याविषयी बैठक करणार आहोत। प्रज्ञा, सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू। आणि यानंतर पुढची बातमी, दिल्लीतल्या बैठकीनंतर महायुतीचे तीनही नेते मुंबईमध्ये दाखल झालेत। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे 4च्या सुमाराला मुंबईमध्ये दाखल झालेत। फडणवीस मध्यरात्री 2:30 वाजता मुंबईमध्ये पोहोचलेत, तर अजित पवारही फडणवीसांपाठोपाठ मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते आणि या तीनही नेत्यांची आज बैठक होईल अशी देखील माहिती आहे। आणि काल झालेल्या बैठकीतला एक फोटो समोर आला आणि नेते मंडळीच्या बॉडी लँग्वेजवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। या फोटोमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, JP नड्डा, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य असल्याचं दिसलं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसली। त्यामुळे हायकमांडनं घेतलेल्या निर्णयावर शिंदे नाराज आहेत का याबाबतच्या चर्चाही सुरू झाल्या। आणि या फोटो संदर्भात स्वतः एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली, काय म्हणाले ते आपण पाहूया। काय झालं त्या फोटोवर चर्चा सुरू झाली? काय फोटोमध्ये काय? अरे मी आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय ते तुम्हीच ठरवा। लाडकी भाऊ झाल्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे। अरे बाबा, आजही मी खुश आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती। याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे, याच्यातच आमचं समाधान आहे।
दरम्यान महायुतीच्या तीनही नेत्यांची अमित शहांसोबत बैठक होण्याआधी मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांची बैठक झाली। एकनाथ शिंदेंनी अमित शहांसमोर शिवसेनेची भूमिका मांडली। 12 मंत्रिपदांसह विधान परिषद सभापती पदाची मागणी शिंदेंनी केली आहे। गृह खातं, नगरविकास खातं यासह महत्त्वाच्या खात्यांची एकनाथ शिंदे मागणी करतायत। दरम्यान पालकमंत्रीपद देतानाही पक्षाचा योग्य सन्मान राखण्याची त्यांची मागणी आहे। तर उपमुख्यमंत्री पदासंदर्भात बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचं शिंदेंनी सांगितलं। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, जी क्रीम खाती आहेत ती स्वतःकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे कसे प्रयत्नशील दिसतायत आपल्याला? काल याविषयी स्पष्ट विचारणा झाली त्यावेळी मुख्यमंत्र्यांना, तेव्हा त्यांनी स्वतः हे माध्यमांसमोर सांगितले की कोणत्याही प्रकारे अजून आमची जी इतर बैठक आहे, इतर खाते वाटप आणि बाकी सत्ता वाटपाबद्दलची बैठक आहे ती मुंबईमध्ये होणार आहे आणि ती मुंबईमध्ये आज होईल असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्याबाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे केले जातात की भाजपने कोणकोणती मंत्रिपदं मागितली किंवा शिवसेना शिंदेंनी कोणती मंत्रिपदं मागितली, पण त्यांनी काही 3 ते 4 प्रस्ताव ठेवला जर समजते तर त्याच्यामध्ये एकतर जर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं जाणार असेल तर गेल्या वेळी शिवसेनेकडे जितकी खाती होती तितकी खाती कायम ठेवली जावी। जर शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि ते एकनाथ शिंदेंनी घ्यावं असा जर महायुतीच्या वरिष्ठांचा म्हणजे अमित शहांचा निर्णय असेल तर मग त्या उपमुख्यमंत्री पदासोबत गृह खातं किंवा अर्थ खातं हे एकनाथ शिंदेंना हवं आहे। त्यानंतर मग जर उपमुख्यमंत्रीपद अन्य कोणाला देणार असले तर मग शिवसेनेला जास्तीचे एकूण जवळपास 5 खाती हवी आहेत, जी त्यांना आता होती त्यांच्याकडे त्यापेक्षा जास्तीची 5 खाती त्यांना हवी आहेत। तर अशी एक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा ही कालच्या बैठकीत झाली आहे। पण हे देखील खरं आहे की कालच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे अमित शहांनी किंवा नड्डांनी असं सांगितलेलं नाहीये की अजूनपर्यंत कोण मुख्यमंत्री असेल याबाबतचं। फक्त त्यांनी म्हटलं की तो निर्णय जो आहे आम्ही जाहीर करू, भाजपच्या आमदारांची बैठक होईल आणि त्यानंतर तो निर्णय जाहीर केला जाईल ज्या प्रत्यक्ष फ्लोअर टेस्ट होणार असेल तेव्हा। ठीक आहे सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।